शेतीसाठी उपयुक्त ठरेल असे देखील उद्योग व्यवसाय असतात आणि त्यामध्ये काम करणारे दोन मान्यवर माझ्यासोबत आहेत. सुरुवातीला मी राहुल देवको यांच्याकडे जातो. कुडासचे प्रतिनिधी आहेत, अधिकारी आहेत. राहुलजी, मला सांगा की सेंद्रिय खते हे रासायनिक खतांपेक्षा अधिक म्हणजे तुलनात्मक जर विचार केला तर खरोखर लाभदायक ठरतात का? खूप सुंदर प्रश्न आहे तुमचा. रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय किंवा जैविक खतं हे तुलनात्मक जर विचार केला तर खरोखरच फायदेशीर ठरतात. कारण दोन गोष्टीचा यामध्ये विचार केला जातो: होणारे बेनिफिट, होणारे फायदे आणि होणारं नुकसान. ज्यावेळेस सेंद्रिय आणि जैविक खतांचा विचार केला जातो तर उत्पादन वाढ, उत्पन्न वाढ एवढा एकच विषय न राहता जो बेस आहे, म्हणजे शेती या व्यवसायाचा खरा बेस आहे तर तो माती आहे. आणि मातीचा जर विचार केला तर गेले 60-70-80 वर्षाची शेती रेग्युलर पद्धतीनं, पारंपरिक पद्धतीनं चालली आणि उत्पन्न आणि उत्पादनाच्या हव्यासापोटी जो स्टँडर्डपेक्षा जास्त म्हणजे अनियंत्रित वापर झाला रसायनांचा, मग त्यामध्ये खतं असू द्या, कीटकनाशक असू द्या, तणनाशक असू द्या, वेगवेगळे कृषी निविष्ठांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. आणि त्यातून काही मोजक्या ज्यामध्ये सॉइलची जी फिजिओलॉजी होती त्यामध्ये CN असेल, EC असेल, pH असेल, ह्या गोष्टी जवळपास आज पूर्ण असंतुलित झालेल्या आहेत. मग या असंतुलित झालेल्या गोष्टी न्यूट्रलाइज करायच्या असतील तर सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही किंवा ऑर्गॅनिक शेतीशिवाय पर्याय नाहीये न्यूट्रलाइज करण्यासाठी. परंतु दुसरा मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे की हे संतुलित करत असताना जर रासायनिक खतांचा वापर जर एखादा शेतकरी म्हणत असेल की मी पूर्ण कमी करू शकतो तर ते कदाचित मला चुकीचं वाटतं. म्हणजे सेंद्रिय शेतीचा सपोर्ट करतो असं म्हणून रासायनिक खतं बंद करा हे चुकीचं आहे. कारण ज्या जमिनीला लागलेली सवय असेल, जे हॅबिट 60-70 वर्षापासून लागलेली आहे, ती एका रात्रीत किंवा एका दिवसात, एका वर्षात बंद होणार नाहीये. तर ती सवय बदलण्यासाठी सेंद्रिय, ऑर्गॅनिक, रासायनिक ह्याचं एक प्रॉपर शेड्युलिंग करून जर आपण हे केलं तर सेंद्रिय शेती रासायनिक खताच्या तुलनेनं आणि त्याच्या बरोबरीनं खूप फायद्याची होऊ शकते. पण मुळात उत्पादन वाढ हा एक महत्वाचा घटक आहे. कारण आपण म्हणजे उदाहरण आता अलीकडच्या काळामध्ये श्रीलंकेची काय परिस्थिती झाली आपण बघतो आहोत आणि बरंचसं असं बोललं जातंय की केवळ जैविक किंवा सेंद्रियच्या पाठीमागे लागलो आणि मग त्यातनं आपण नुकसान करून घेतलं, अशी परिस्थिती उद्भवते की काय? खरं तर इंटिग्रेटेड तुम्ही म्हणता ते मॉडेल म्हणून ठीक आहे. म्हणजे आपल्यासमोर राजेंद्र पवार बसले, त्यांचं KVK एक आदर्श मॉडेल आहे. यातलं सगळं नवं जुनं त्याचा एक योग्य मेळ साधला जातो. तर उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून हे लाभदायक ठरणार आहे का? याची शाश्वती काय? 100% सेंद्रिय खतं, जैविक खतं हे उत्पादन वाढीच्या दृष्टीनं फायदेशीरच ठरणार आहेत. कारण मागाशी सरांनी सुद्धा सांगितलं, ज्यावेळेस जीवाणूंची माहिती सर देत होते त्यावेळेस सांगितलं की आजपर्यंत ज्या वापरलेल्या कृषी निविष्ठ असतील, उदाहरणार्थ खतच घेऊ आपण, नत्रस्वरूप पालाश पुरवठा करणारी खतं जर आपण पकडली तर अस्थिर असणारं नत्र असेल, अवघट स्वरूपात असणारं पोटॅश असेल किंवा विघटन करण्यासाठी फॉस्फरसला लागणारा सोर्स असेल, तर यासाठी जीवाणू आणि त्याचे मित्र घटक गरजेचंच आहे. आणि हे वापरलं तर 101% उत्पादन वाढू शकतं, याची आपण खात्री करू शकतो. पण ते सगळं परवडणारं तंत्रज्ञान आहे का? हा एक भाग. कारण आता तुम्ही आता लिक्विड नत्राचा जर विचार केला तर ते काही एकट्या दुकट्या म्हणजे 4-2 एकराचा शेतकरी आणि त्यांनी हे तंत्रज्ञान आणायचं आणि वापरायचं म्हटलं तर त्याला परवडणार आहे का? ते त्यासाठी काय, त्याच्यावरती काय उत्तर? 100% परवडणार आहे. जसं साहेब इथं उपस्थित आहेत, KVKच्या मार्फत असेल किंवा VSIच्या माध्यमातून असेल किंवा ऑल ओव्हर पूर्ण राज्यामध्ये शासकीय यंत्रणा असतील किंवा काही खाजगी कंपन्या असतील, यांच्याकडून जे काही उत्पादन केलं जातं, जीवाणू बेस असेल, सेंद्रिय बेस असेल, तर याचे ॲज केमिकल फर्टिलायझरच्या रेटच्या तुलनेत जर विचार केला तरी खूप माफक आणि कमी किमतीमध्ये उपलब्ध होतं. म्हणजे आज युरियाचा सोर्स, युरियासाठी जर पर्यायी व्यवस्था बघितली किंवा पर्याय म्हणण्यापेक्षा त्याला सपोर्टेड असणार घटक ॲझोट बॅक्टर असेल, ॲसिड बॅक्टर असेल, रायझोबियम असेल, तर हे घटक किंवा ह्या निविष्ठा रासायनिक खताच्या तुलनेत म्हणजे एका युरियाच्या पोत्यामध्ये 4 लिटरपर्यंत ॲझोट बॅक्टर, ॲसिड बॅक्टर येऊ शकतं आणि ते 4 एकरला सफिशियंट होऊ शकतं. म्हणजे एका पोत्याच्या किमतीमध्ये 4 एकरचा तो कंपॅरेटिव्ह डोस आपणाला मिळू शकतो. आणि कदाचित समजा ते एखाद दुसऱ्या शेतकऱ्याला शक्य नसेल तर समूह शेतीसारखे पर्याय असू, समूह शेतीसारखे पर्याय असू शकतात, बचत गटासारखे असू शकतात किंवा अलीकडच्या काळामध्ये ॲग्रो फार्मा कंपन्यांच्या माध्यमातून आपण हे सगळं साध्य करू शकतो. फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून ज्यावेळेस एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या उत्पादकाला कोणताही फार्मर शेतकरी उत्पादक कंपनी अप्रोच करते
त्यावेळेस 100% त्याच्या दरामध्ये असेल, त्याच्या क्वालिटीमध्ये असेल आणि उत्पादनात बल्क क्वांटिटीमध्ये परचेस झाल्यामुळं 100% किंवा चांगल्या दरामध्ये त्यांना मिळू शकतात. ओके. आता मी जातोय विलास कासोडेजींकडे. अकुडास ट्रेडिंगचे आपण देखील प्रतिनिधी आहात. थोडा वेगळा विषय, अर्थात पुन्हा